नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या या छोट्याशा रेसिपीमध्ये स्वागत करते. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलेलंच आहे की आज मी सोलकढी बनवते आहे. परंतु सोलकढी बनवल्यानंतर आहे ना, आपण जो नारळाचा जो शिल्लक चोथा राहतो तो आपण शक्यतो फेकून देतो. पण मी आज त्यापासूनच खास अशी रेसिपी बनवलेली आहे जी मुलांना खूप आवडते आणि म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि कोकणामध्ये आहे ना, सोलकढी खूप फेमस आहे आणि गणपतीपुळेला जर तुम्ही कधी आलात तर सोलकढी एक छोटासा ग्लास जो मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तेवढाच तो बरोबर 35 रुपयाला मिळतो. आणि कधी कधी ती सोलकढी आंबट सुद्धा असते. तर घरी बनवलेली सोलकढी ही आपल्या आवडीनुसार आपल्याला आपल्या चवीप्रमाणे बनवता येते. म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि रेसिपी नक्की बनवून बघा. तर सोलकढी बनवण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे नारळ खोवून घेतलेले आहेत. शक्यतो नारळ आहे ना, वेळीवरती खोवूनच घ्यायचा आहे जर जमत असेल तर. कारण खोवून घेतलेल्या नारळाचं दूध आहे ना, खूप चांगलं निघतं, घट्ट दाटसर निघतं. पण जर तुमच्याकडे समजा वेळी नाहीये तर मात्र तुम्ही नारळाची अशी वाटी घेऊन ते सुरीने कट देऊन ते पूर्ण काढून घेऊन मग त्याला चिरून ते पण घेऊ शकता. पण माझ्या मते तरी त्याचं दूध इतकंसं चांगलं नाही निघत. म्हणून मी हेच सांगेन की शक्यतो नारळ खोवूनच घ्यायचा आहे. त्याचसोबत आहे ना, इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर मी अगदी कमी घालणार आहे. त्याचसोबत एक छोटा चमचा जिरं आणि बीट घेतलेला आहे. बीटमुळे आहे ना, खूप रंग छान येतो सोलकढीला. आणि तुम्हाला जास्त डार्क रंग आवडत नसेल तर थोडं कमी बीट घेतलं तरी पण चालेल. आलं आणि छोटीशी मिरचीचा तुकडा पण घेतलेला आहे मी. साधारण अर्धा इंच मी आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर अगदी कमी घेतलेली आहे मी इथे. तर आता हे खोबरं आहे ना खोवलेलं, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर शक्यतो खोवलेलं खोबरं घेतलं ना की आपल्याला त्याचं नंतर जो चोथा उरणार आहे त्याचा पण आपण वापरच करणार आहोत. ते सुद्धा त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करतेच आहे आणि म्हणूनच शक्यतो खोवलेलं खोबरं घेणं आवश्यक आहे. तर इथे मी जिरं, जर तुम्हाला आता ह्या म्हणजे कोकोनट बुरादा जो असतो त्याच्यापासून तुम्ही जर काही बनवणार नसाल तर मात्र हे सगळं जर आहे बीट, मिरची, आलं, कढीपत्ता सगळं आपण एकत्र घालून घ्यायचं आहे. परंतु मी हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर मला आठवलं की मी याचेच कोकोनट बुरादा लड्डू सुद्धा बनवणार आहे. म्हणून मी हे जे टाकलेलं मिश्रण होतं ना ते पुन्हा काढून घेतलेलं आहे वरचंच आणि त्याचसोबत थोडंसं खोबरं सुद्धा काढून घेतलेलं आहे. जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर मात्र हे आधीच थोडंसं वेगळं ठेवायचं आहे. आता हे जे खोबरं आहे ना ते बघा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सारखं करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं होतं. आता आणखीन थोडं पाव ग्लास मी पाणी ओतलेलं आहे, जेणेकरून हे बघा पाणी अशा पद्धतीने दिसेल आपल्याला आणि यामुळे कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं दूध सुद्धा खूप छान निघतं. आता मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे मी. तर हे बघा एकदम बारीक झालेलं आहे आणि जर नारळ खोवलेला असेल ना तर मात्र हे खोबरं छान एकदम बारीक असं मस्तपैकी होतं, कणीदार असं. आणि जर तुम्ही असं म्हणजे चिरून जर घेतलं असेल ना तर इतकंसं बारीक होत नाही. हा सुद्धा फरक तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण हे वस्त्रगाळ करून घेणार आहोत कोकोनट मिल्क. तर त्यासाठी मी इथे एक पातेले घेतलेलं आहे आणि एक चाळणी घेतलेली आहे आणि एक कॉटनचा पातळ असा कपडा घेतलेला आहे. त्यावरती आपण गाळून घेणार आहोत. तर तुमच्याकडे बारकीशी गाळण असेल, अगदी चहा गाळण्याच्या गाळणीने सुद्धा हे तुम्ही गाळून घेऊ शकता. आणि आता मी इथे कॉटनचा पातळ मलमल असा कपडा आहे माझ्याकडे, त्यामुळे याच्यातून छान पटकन असं गाळून सुद्धा होतं आणि म्हणून मी त्यावरच गाळून घेते. आणि यामध्ये बारीकसे कण सुद्धा येत नाहीत वस्त्रगाळ केल्यामुळे. आणि त्यामुळे ही जी सोलकढी आहे ना ती आपण पिताना कुठेही दाताखाली खोबऱ्याचा कण न आल्यामुळे खूप छान लागते चवीला आणि गटागट पीठ राहावी अशी छान बनते. आता व्यवस्थित घट्ट असं मी दाबून दाबून यातील सगळं दूध काढून घेतलेलं आहे. हे बघा आता अजिबातच दूध नाहीये यामध्ये शिल्लक नारळाचं. आता मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. आता हा जो चोथा आहे नारळाचा, आपण चोथाच म्हणूया, तर तो एकदम ड्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण यामध्ये आता पाण्याचा अंश अजिबात शिल्लक नाहीये. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला ह्याचे लाडू सुद्धा बनवायचे तर जर तुमच्याकडे असा वेळ नसेल तर तुम्ही हे असंच ताटामध्ये किंवा परातमध्ये थोडा वेळ ऊन असेल तर त्या गॅलरीमध्ये सुकवायला ठेवू शकता. त्यामुळे यातील जे मॉइश्चर आहे ना ते थोडंसं ते पण निघून जाईल आणि ते तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा त्याचे लाडू करून नंतर सुद्धा खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. आता आपण जे काढून ठेवलेलं मिश्रण आहे ते सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा काढून घेतलं आणि यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घातलं, म्हणजे साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि मिक्सर लावून फिरून घेतलं. आता हे बघा याला आत्ताच किती छान कलर आलेला आहे, कारण आपण यामध्ये बीट वापरलेला आहे.
तर जर तुम्हाला डार्क रंग आवडत नसेल तर तुम्ही, आता मी मध्यम आकाराच्या बिटाचा अर्धा भाग घेतलेला होता, तर तुम्ही पाव भाग सुद्धा घेऊ शकता. कारण मी जे आगळ वापरणार आहे ते तुम्ही बघितलंच आहे की मी आगळ घरीच बनवलेलं आहे आणि ते खूप जास्त आंबट आहे. त्यामुळे यामध्ये मी आगळ कमी टाकणार आहे, अगदी 2 टेबलस्पून इतकं घालणार आहे. तर आता हे सुद्धा मी छान पिळून घेतलेलं आहे. जे आपण बीट, मिरची, आलं, जिरं याचं मिश्रण घालून जे खोबऱ्यासोबत वाटून घेतलेलं आहे ते. आता हे जे राहिलेलं मिश्रण आहे ना, ते तुम्ही एकतर कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये वापरू शकता. मी आता स्क्रब म्हणून वापरा असं म्हणणार नाही, कारण यामध्ये आपण मिरची सुद्धा घातलेली होती. नाहीतर स्क्रब म्हणून सुद्धा आपण हे वापरू शकलो असतो. आता तुम्ही बघू शकता, आत्ताच या सोलकडीला खूप छान असा रंग आलेला आहे आणि आपण अजून यामध्ये आगळ घालणार आहोत. तर मी इथे फक्त 2 टेबलस्पून इतकंच आगळ घालणार आहे, कारण हे आगळ मी घरीच बनवलेलं आहे. याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेलाच आहे. जर माझे रेग्युलर व्हिडिओज तुम्ही पाहत असाल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहिलेला असेल, आणि जर नसेल पाहिलेला तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन हा व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हे आगळ आहे ना, 2 टेबलस्पून इतकं मी घालून घेतलेलं आहे, कारण खूप जास्त असं आंबट हे आगळ आहे आणि घट्ट पण आहे. आता त्याचसोबत ही सोलकढी जी असते ती आंबट गोड चवीची असते, म्हणून मी यामध्ये 2 टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे, कारण 2 ग्लास बरोबर ही सोलकढी बनलेली आहे. आणि त्याचसोबत पाव चमचा मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर विरघळेल. तर तुम्हाला असं ढवळण्याचं कंटाळा येत असेल तर तुम्ही जेव्हा मिक्सरला फिरवतानाच तुम्ही मीठ आणि साखर सुद्धा घालू शकता. आता कोथिंबीर मी अगदी म्हटल्याप्रमाणे खूप कमी घातलेली आहे. गणपतीपुळेला जर तुम्ही कधी आलात आणि सोलकढी पिलीत तर तुम्ही तिथे बघाल की यामध्ये अजिबात कोथिंबीर नसते. परंतु कोथिंबीर जर टाकली तर एकदम बारीक चिरून टाकायची आहे, जेणेकरून सोलकढी पिताना आपल्या दाताखाली किंवा जिभेवरती कोथिंबीरीचा टाळा किंवा असं पान येता कामा नये, अशी एकदम बारीक चिरून टाकायची आहे. आता तुम्ही सोलकढीचं टेक्स्चर बघू शकता. आणि आमच्याकडे ना सध्या जून महिना असला तरी सगळीकडेच खूप उष्णता आहे, खूप ऊन पडलेलं आहे. आता सोलकढी छान अशी मस्तपैकी या ग्लासमध्ये मी ओतून घेते. तुम्ही याचा रंग आणि टेक्स्चर बघू शकता, अगदी पानसट पाणीदार अशी झालेली नाहीये, तर दाटसर सुद्धा बनलेली आहे. हे तुम्हाला बघून सुद्धा समजतच असेल. आणि तितकीच टेस्टी सुद्धा झालेली होती. तर मी यामध्ये आहे ना लसूण घातलेली नव्हती. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 पाकळ्या लसणीच्या पण घालू शकता. आणि या ग्लासमध्ये सुद्धा मी सोलकढी काढलेली आहे. सोलकढी तर आता बनवून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर हा जो नारळाचा जो चोथा आहे तो मी इथे, हे बघा, असा व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर अर्धा बाउल झालेला आहे हे खोबरं, आणि म्हणून मी त्यासाठी पाव बाउल इथे मी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही ब्राऊन शुगर पण घेऊ शकता, पण शक्यतो अशी पांढरी साखरच घ्यायची आहे आपल्याला. आता कढईमध्ये ही साखर घालून घेतली आणि साधारण वाटीभर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. पण तुम्ही मात्र शक्यतो यामध्ये अर्धी वाटी म्हणजे साधारण 5 टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आहे, साखर भिजेल इतपतच. कारण कसं होतं, आपण जेव्हा हा पाक करतो ना, पाक आपल्याला 1 तारी करायचा आहे, 1 तारीपेक्षा जरा जास्तच घट्ट असा करायचा आहे. आणि जर आपण पाणी जास्त घातलं तर हा पाक आपल्याला घट्ट करायला जास्त वेळ जातो. जर ज्यांना पाक पटकन बनवता येत नाहीये, परफेक्ट समजत नाहीये, तर त्यांनी शक्यतो पाकामध्ये पाणी कमीच घालायचं आहे, जेणेकरून तुमचा वेळ कमी जाईल आणि तुमची चूक होणार नाही पाक आटवताना किंवा पाक घट्ट करताना. आता हा पाक आपण शिजलेला आहे, चेक करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अजूनही पाक परफेक्ट असा झालेला नाहीये, अजूनही तार येत नाहीये, चिकटच आहे. अजूनही आपल्याला 2 मिनिटं हा पाक शिजून घ्यावा लागणार आहे. तर हे बघा, आता मी आणखीन शिजवलेलं आहे. आणि जेव्हा पाक बनतो ना, तेव्हा हे बुडबुडे आहेत ते अगदी जवळ आणि घट्ट असे येतात, जाळीप्रमाणे. तुम्ही आता बघू शकता हा पाक परफेक्ट झालेला आहे. याची एक तार अशी येते, बरोबर मोडत पण नाहीये लगेच, अशी परफेक्ट तार आपल्याला हवी आहे. हे बघा, तर अशी परफेक्ट तार बनवून झाल्यानंतर मी यामध्ये साधारण 2 थेंब इतकं मी जेल फूड कलर वापरलेला आहे, येल्लो. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल. त्याचसोबत मी इथे मिल्कमेड घेतलेला आहे 2 टेबलस्पून. तर याऐवजी सुद्धा तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता 2 टेबलस्पून. पण मिल्कमेडमुळे काय होतं, या लाडवाला खूप छान अशी टेस्ट पण येते, त्यामुळे मी 2 चमचे मिल्कमेड वापरलेला आहे. आता बघाल तुम्ही, हे मिश्रण एकदम अगदी घट्ट असा आहे हा पाक. मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि लगेचच हे जे आपण
नारळाचा जो चोथा आहे, जे बुरादा आहे, तो सुद्धा मी घालून घेतला. आणि जरी हा आता मी याला नारळाचा चोथाच म्हटलेला आहे, तरीही याला तितकी चवही आहे. आणि आपण चवीसाठी साखर आणि मिल्कमेड सुद्धा घातलेलं आहे. आणि मी खरंच सांगते, आता हे जे शिल्लक राहिलेलं नारळाचा चव होता त्याचे मी लाडू बनवते. पण मी मुंबईच्या ठाण्याच्या इस्कॉन टेम्पलमध्ये गेले होते. तिथे प्रसाद म्हणून अशीच सेम टू सेम बर्फी देण्यात आलेली होती. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला बर्फीच्या ऐवजी हे लाडू बनवून दाखवते. खूप टेस्टी असे हे लाडू होते. आणि तुम्ही बरोबर नंतर मी तोडून दाखवल्यानंतर सुद्धा बघू शकता की हे अजिबात ओलसर नाही आहेत, आतून ड्राय आहेत, बनवायला हलके आहेत, परंतु तितकेच टेस्टी सुद्धा बनलेले आहेत. म्हणजे यातील कोणताही पदार्थ आपण वाया घालवलेला नाहीये, तर त्याचा चांगला असा उपयोगच केलेला आहे. तर असे लाडू बनवून आहेत ना तुम्ही तुमच्या मुलांना टिफिन सोबत सुद्धा शॉर्ट रेसेससाठी देऊ शकता. एवढे हे मस्त असे लाडू बनलेले आहेत. आणि सोबत सोलकढी सुद्धा आहे. म्हणजे 2 नारळ आपण वापरलेले होते, त्यापासून आपण सोलकढी सुद्धा बनवली आणि लाडू सुद्धा बनवलेले आहेत. तर ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचवा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.